तर ही दृश्य आपण पाहतोय दादर या ठिकाणी सीजेपीचं आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी आता राज ठाकरे पोहोचलेले आहेत। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे या आंदोलनस्थळी पोहोचले। राज ठाकरे हे स्वतः आंदोलनामध्ये कधी सहभागी होतील आणि आज तो क्षण आपल्याला पाहायला मिळतोय। या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आपल्या सोबत राज ठाकरे आहेत, त्यामुळे आता विद्यार्थ्यांचा एक जो आक्रोश होता हा कुठेतरी त्यांच्या माध्यमातून सुद्धा व्यक्त केला जाणार आहे। आपण पाहू शकता की राज ठाकरे हे आता पोलिसांसोबत त्या ठिकाणी संवाद साधतात, नागरिकांशी संवाद साधतायत आणि एकूणच जी आंदोलनाची दिशा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली ती आता कुठेतरी राज ठाकरे यांच्यामुळे आता या आंदोलनामध्ये यशाची पावले ही येताना आपल्याला पाहायला मिळतात। राज ठाकरे आले, राज ठाकरे। तर ही दृश्य आपण पाहतोय दादर या ठिकाणी काही वेळापूर्वी सीजेपीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, आंदोलन सुरू झाले। राज ठाकरे यांच्या घरासमोर सर्व कार्यकर्ते आलेले आहेत। शिवसेना भवन या ठिकाणाहून आंदोलनाला सुरुवात झाली होती। राज ठाकरे यांच्या घरासमोरून हे सर्व कार्यकर्ते जात आहेत आणि यावेळेस राज ठाकरे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। दिल्ली येथील आंदोलनामध्ये या विद्यार्थ्यांवर, दिल्लीतील आंदोलनातील विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला झाला होता। मुंबईमध्ये आता हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या आंदोलनामध्ये ही दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे हे सहभागी झालेले आहेत। आता राज ठाकरे आंदोलनामध्ये सहभागी झालेत, काय नेमकं बोलणार याकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष आहे। जय पवार आपल्यासोबत जोडलेले। जय, राज ठाकरे सुद्धा आता आंदोलनामध्ये सहभागी झालेत। तर जय यांच्यापर्यंत आपण पोहोचूच, मात्र ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। दादर या ठिकाणची लाईव्ह दृश्य आहेत। दादर या ठिकाणी सीजेपीचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये राज ठाकरे हे सपत्नीक सहभागी झालेले आहेत। राज ठाकरे आता या आंदोलनामध्ये या कार्यकर्त्यांना काही संबोधित करणार का याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। मात्र मोठ्या संख्येनं तरुण तरुणी हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। शिवसेना भवन या ठिकाणाहून या आंदोलनाला सुरुवात झाली। राज ठाकरे यांच्या घरासमोर आता हे सर्व तरुण जमलेले आहेत आणि या आंदोलनामध्ये आता राज ठाकरे सुद्धा सहभागी झाले। राज ठाकरेंनी सुद्धा सुरुवातीपासूनच या सीजेपीच्या आंदोलनासंदर्भात भूमिका मांडलेल्या आहेत। समाज माध्यमांवर त्यांनी भूमिका मांडलेल्या आहेत, माध्यमांसमोरून प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत आणि आता ही थेट दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। राज ठाकरे आता नेमकं काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। मोठ्या संख्येनं तरुण तरुणी हे रस्त्यावर उतरलेले आहेत। एकीकडे दिल्लीमध्ये अत्यंत आक्रमकपणे सीजेपीचं आंदोलन सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। तर आता मुंबईतील आंदोलनामध्ये राज ठाकरे हे स्वतः सहभागी झालेत। राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार याकडे आता साऱ्यांचं लक्ष आहे। आज संपूर्ण देशामध्ये तिकडे सगळे प्रदर्शन सुरू आहे। तुमचा राग अत्यंत योग्य आहे। ही परीक्षा ज्यावेळेला आली त्याच वेळेला मी विरोध केला होता परीक्षेला। माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मी तुमचा उत्साह समजू शकतो, तुमचा राग समजू शकतो। माझ्याबरोबर फक्त तुमच्यापैकी कोणीतरी 10 जण आतमध्ये या, मी त्यांच्याशी बोलतो। बरं का, 10 जण आतमध्ये या, त्यांच्याशी मी बोलतो। ते येऊन तुम्हाला सगळं काय ते सगळं सांगतील।
ठीक आहे, धन्यवाद. अरे भाई हम लोग आपकी जगह नहीं ले रहे हो. तर राज ठाकरे हे या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी या आंदोलकांमधील 10 जणांना आतमध्ये घरामध्ये बोलवलेलं आहे आणि त्यांच्यासोबत ते भूमिका मांडणार आहेत आणि ही भूमिका सर्व या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचेल. ही दोन दृश्य आपण पाहतोय. मुंबईतील दादरमध्ये सीजेपीनं आंदोलन सुरू केलेलं आहे. मोठ्या संख्येनं तरुण तरुणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि राज ठाकरे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. राज ठाकरे यांनी या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे, शांततेमध्ये आंदोलन करा आणि केवळ 10 जणांचं एक शिष्टमंडळ सोबत पाठवा, त्यांच्याशी भूमिका मांडतो. ते 10 जण नंतर तुम्हाला त्यांची भूमिका स्पष्ट करतील असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. मात्र मोठ्या संख्येनं हे तरुण तरुणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतो. एकीकडे काही वेळापूर्वी शिवसेना भवन या ठिकाणाहून या आंदोलकांनी आंदोलन सुरू केलं आणि त्यानंतर राज ठाकरे या आंदोलनामध्ये सहभागी झाले.